नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम चोरद येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या गायीचे वासरू जागीच ठार। 25,000 रुपयांचे शेतकरी संतोषराव गुठे यांचे नुकसान, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी। ग्राम चोरद येथील शेतकरी संतोषराव नामदेवराव गुठे यांच्या गट क्रमांक 59 शेतातील गुरांच्या गोठ्यातील बांधलेली जनावरे 5 बैल, 1 गाय, 2 गोरे असे जनावरे बांधलेले होते। शेतकरी संतोषराव गुठे यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता बैलाचे चारापाणी करून घरी गेले। त्यानंतर सकाळी 7 वाजता शेतात बैलांचा चारापाणी करण्यासाठी आले असता गोठ्यात बांधलेल्या एका 4 वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी बिबट्यासह त्याच्या बछड्याच्या पायांचेही ठसे स्पष्ट दिसून आले असता याबाबतची माहिती शेतकरी संतोषराव गुठे यांनी मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांना दिली असता गौरवकुमार इंगळे यांनी याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा लाड यांना दिली असता घटनास्थळी कारंजा वनपरिक्षेत्र राऊंड ऑफिसर S.K. सोनोने, वनरक्षक कुमारी सीमा शिंदे मॅडम व शेलू बाजारचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुसळे साहेब पंच म्हणून प्रमोद चक्र नारायण बलवंतराव घुगे, चोरद येथील शेतकरी तेजराव घुगे, किसनराव गुठे, अनंता घुगे, दिलीपराव गुठे, अमोल कांबळे, देवानंद तायडे यासह गावातील शेतकरी सकाळी 9 वाजता उपस्थित होते। अशा परिस्थितीत बिबट्याच्या या हल्ल्यात वासरू जागीच ठार झाल्यामुळे शेतकऱ्याचे 25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। तर वन विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चोरद येथील शेतकरी करीत आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।